नागपूर कामठी तालुक्यातील खैरी गावातील गाड्यांच्या एका स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीत गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या शेकडो वाहनांच्या स्क्रॅपनं आगीनं विकराळ रूप धारण केला। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। कामठी तालुक्यातील खैरी गाव परिसरात आज सकाळी 9च्या सुमारास एका स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। या गोडाऊनमध्ये चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात स्क्रॅप साठवून ठेवण्यात आला होता। जुन्या वाहनांचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग वेगळे करून इथं स्क्रॅप विक्रीचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती आहे। हे स्क्रॅप गोडाऊन नागपूर येथील निजाम अन्सारी यांच्या मालकीचं आहे। गोडाऊनमध्ये सध्या 500 पेक्षा अधिक वाहनांचं स्क्रॅप असल्यानं आगीनं काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं। आगीची माहिती मिळताच कामठी आणि येरखेडा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। याशिवाय इतरही अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आलं। इथे एकूण 10 गाड्या दाखल झाल्या। अग्निशमन दलाचं पथक आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे। तर सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। सकाळी 9 वाजताच्या दरम्यान निजाम अन्सारी यांच्या खैरी परिसरामध्ये कारचं गोडाऊन आहे आणि त्या ठिकाणी ते स्क्रॅपचं काम करतात। सकाळी 9 वाजता शॉर्ट सर्किट मला माझ्या माहितीनुसार शॉर्ट सर्किट लागली आणि शॉर्ट सर्किटमुळे तिथे त्या आगीने खूप मोठा भडका घेतलेला आहे आणि त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे 1 एकरमध्ये गोडाऊन बनलेलं आहे आणि पूर्ण हे गोडाऊन बाजूने पूर्ण पॅक आहे आणि त्या ठिकाणी गाड्या असल्यामुळे ऑइल आणि फायबर असल्यामुळे आगीने खूप मोठा भडका घेतलेला आहे।